इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागात असलेल्या झेप्टो आउटलेटमध्ये आज मनसैनिकांनी धडक दिली। यावेळी मनसैनिकांना त्या ठिकाणी कालबाह्य म्हणजे एक्सपायरी झालेले खाद्यपदार्थ आढळून आले। यामध्ये मशरूम, चपाती यासारखे खाद्यपदार्थांचे एक्सपायरी झालेले असताना देखील त्या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आले असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला। यावेळी मनसैनिकांनी झेप्टोच्या आउटलेटमध्ये जाऊन तिथल्या व्यवस्थापनाला या संदर्भात जाब विचारला। त्यांनी आपली चूक मान्य केली असून लवकरात लवकर हे एक्सपायरी झालेले सामान या ठिकाणी काढू असं त्यांनी आश्वासन दिले आहे। मात्र जर सातत्याने असे होत राहिले तर मनसे स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांनी ठाण्यामध्ये जेव्हा चौकशी केली, तिथे झेप्टोमध्ये गेले, तिथेही त्यांना एक्सपायरी डेट भेटली। आणि काल डोंबिवलीमध्ये आमचे जे मनसाचे पदाधिकारी तिथले त्यांनी तिथे जेव्हा झेप्टोमध्ये गेले तर काही दही आहे ते एक्सपायरी डेटचं भेटलं। त्याच अनुषंगाने आम्ही आज इथे झेप्टोमध्ये आल्यावर जेव्हा बघितलं तर आम्हाला मशरूम जे आहे ते 3 तारखेला त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि 6 तारखेला एक्सपायरी डेट आहे। असं असताना त्यांनी फ्रोझनमध्ये विकण्यासाठी ठेवलेलं, म्हणजे जर हे जर कोणी जर विकत घेतलं असतं आणि एखाद्या नागरिकापर्यंत पोहोचलं असतं म्हणजे ते फूड पॉइझन झालं असतं किंवा त्याच्या जीवाला धोका झाला असता। पण अशा परिस्थितीत सुद्धा या झेप्टो किंवा या ज्या कंपन्या आहेत यांचा फक्त उद्देश एकच आहे की पैसा कमावणं। आणि अशा प्रकारचे जे एक्सपायरी डेटचे जे ठेवतायत तर आम्ही फूड इन्स्पेक्टरला पण त्यांना फोन केला, संपर्क आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे, पण त्यांना फूड इन्स्पेक्टरला बोलवून आणि यांच्यावर कारवाई करायला सांगणार आहे। गेल्या सतत 3 दिवसापासून आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना एक्सपायर झालेल्या वस्तू भेटतात, झेप्टोमध्ये भेटल्या। त्याच अनुषंगाने आमच्याकडे पण एक कंप्लेंट आलेली की बाबा इथं झेप्टोमध्ये पण आम्हाला घरी पार्सल मागवलेलं, तेव्हा आम्हाला म्हणजे ते खराब वस्तू आलेली, तीच पाहणी करायला आम्ही जेव्हा आज इथं आलो तर आम्हाला इथं फ्रोझन, चपाती हे सगळे एक्सपायरीमध्ये भेटलेले आहेत। आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही एक्सपायरीमध्ये कसं काय ठेवलेलं, तर ते आम्हाला सांगतात की बाबा आमच्याकडे स्टॉकमध्ये होतं, काढलं नाही, हे नाही। बघायला गेलं तर कायदेशीर यांना सकाळी त्यांचा डेड स्टॉक क्लिअर करायचा आहे आणि तो त्यांनी केला नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट सापडली आहे। आणि जर ह्याच्यावरती जर यांनी जर प्रॉपर काय ऍक्शन घेतली नाही तर मनसे त्याच्या हिशोबाने आपल्या स्टाईलने यांच्यावरती ऍक्शन घ्यायला रेडी आहे। तर बोलणं झालं, चर्चा झाली त्यांच्यासोबत। आम्ही त्यांना बोलत होतो की ऍक्च्युली आम्हाला तुम्ही आमचं बिल द्या की बाबा आम्ही तुम्हाला पेड करून घेऊन जातो, नाही तर उद्या आम्हाला विचारतील की बाबा तुम्ही असेच घेऊन गेले, आमच्याकडचं प्रोडक्ट नाही, असं नाही तसं नाही। तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही नाही, आम्ही मान्य करतो की आमच्या इथं आमच्या फ्रोझन डिपार्टमेंटमध्ये मशरूम आणि चपाती तुम्हाला एक्सपायरी भेटलेली आहे। तर त्यांनी त्याच्यासाठी ॲग्री केलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे भेटलं ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काय झालं नाही पाहिजे, कारण की ह्याच्यावरती लहान पोरं मशरूम खातात, आता एक्झाम चालू होती, चांगलं न्यूट्रिशनवालं फूड पोरं खातात, त्याच्यामध्ये फूड पॉइझन नाही व्हायला पाहिजे, त्यांचं अभ्यासाचं नुकसान होईल। त्यासाठी आपण गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि या गोष्टी नाही झाल्या पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो। आणि जर झालं ह्याच्या पुढे तर मनसे त्याच्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल।